अंतिम फेरी सुरू करणार आहोत. आणि शैलूने मात्र एक खूप चांगली गोष्ट बोलली, मला खूप ती पटली, की अंडरआर्म क्रिकेटमधील ना महाराष्ट्रातली वन ऑफ द ग्रेट टुर्नामेंट लीग फॉर्मॅटमधली, आणि त्याचा KPLचा त्यांनी उल्लेख केला आहे. आणि तशीच क्रिकेट स्पर्धा आहे. 2 वर्ष आपण बघत आहोत. यामध्ये आश्रय वेलफेअर असोसिएशन, देवेंद्र सिंग आणि ज्योती सिंग यांचा मी उल्लेख करतोय, ज्यांच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळत आहे. तो ओपनिंग बॅट्समन ऑन द ग्राउंड, स्ट्रायकिंग केला चिट्टू. आणि एक पारितोषिक निश्चितच इथे घोषित झालेलं आहे. स्वप्नील वायर यांच्याकडून पारितोषिक आलं आहे. जर जय माता दी संघ जर सामना जिंकला, अंतिम फेरी जिंकली, तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आशिष सिंगच्या यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. 3 वाईड आणि 3 नो साठी 3,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ऑल द बेस्ट हेमंत बरिया. एक आगळवेगळे पारितोषिक आहे. लागोपाठ सलग 3 वाईड आणि 3 नो जर टाकले तर गोलंदाजाला 3,000चं कॅश प्राइज. थँक्यू मिलिंद. सामना आपण सुरू करत आहोत. मिलिंद पाचडे पंचांच्या भूमिकेत, स्ट्राईक यांचे पंच आहेत ते शेखर धोत्रे, ते सुद्धा सिग्नल करतात. सामना आपण सुरू करत आहोत. इट्स अ 5 ओव्हर्स मॅच. अंतिम सामना, ग्रँड फिनाले ऑफ KPL सीझन 2. आणि हेमंत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी. आणि त्याचबरोबर 500 रुपयासाठी, प्रत्येक बाउंड्रीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हा चेंडू लेग ग्लान्स केला, मागे जातो चेंडू. क्विक सिंगल आहे, चेंडू कंप्लीट झाली आहे. स्वप्नील वायर यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रत्येक चौकारासाठी, चिटूसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आय थिंक सेमीफायनलमध्ये सुद्धा एक आपण चौकार बघितलं त्याच्या बॅटमधून. हेमंत बरिया. स्ट्राईक केलेला बॅट्समन सुनील. राऊंड विकेट हेमंत. सुनीलसाठी इनसाइड एज आहे, मागे जातोय चेंडू. क्विक किपिंग एसटीच्या मागे, इलेक्ट्रिफाईन किपिंग पाहायला मिळते ती म्हणजेच रोहन चिलेची. रॉबी बिस्ट यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आहे. सलग 3 चौकारासाठी चिट्टूसाठी 1,111 रुपयाचा पारितोषिक आहे, सलग 3 चौकारांसाठी. हेमंत. सुनीलसाठी पुन्हा राऊंड विकेट. अंतिम सामना तुम्ही पाहतात KPL सीझन 2. स्वीपचा फटका, पश्चिम क्षेत्रशक्ती तिथे आहे. गलीमध्ये चेंडू कव्हर केला तोपर्यंत एकच धाव या चेंडूवर कंप्लीट झाली आहे. सुनील फुलोरे यांच्याकडून सुद्धा एक पारितोषिक आहे 1,111 रुपयाचं, सलग 3 चौकासाठी चिट्टूसाठी. स्वप्नील वायर यांच्याकडून भरपूर पारितोषिकं लागली आहेत. आज अंतिम सामन्यासाठी 2 फलंदाज एकमेकांसमोर चांगली झुंज देणार, 2 चांगले कॅप्टन एकमेकांसमोर चांगली झुंज देणार. हेमंत बरिया. पाहताय चेंडू लाईन चुकीची आहे. दबाव पाहायला मिळतो हेमंतवर. व्हाईट सिग्नल पंचांचा येतो मिलिंद पाचरणे. ग्रेट क्रिकेटर. एक काळ निश्चितच असलपा पॅकर माझ्यासोबत शैलू सुद्धा आहे. असलपा पॅकर जे सिल्वर दिवस, सोनेचे दिवस जे बघतोय ना, त्याच्यामध्ये निश्चित एक मोलाचा वाटा आहे. गोल्डन आर्म मिलिंद पाचरणे. राऊंड विकेट हेमंत. पुन्हा त्या लाईन चुकीची आहे. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. सिग्नल येतो तो व्हाईटचा. आणि बघायचं आहे 3,000 रुपयासाठी मात्र हा खेळाडू आता मात्र उंबरठ्यावर आहे. 3,000 पारितोषिक मिळणार का? तिसरा चेंडू व्हाईट टाकणार का? प्रश्न पडलाय. आशिष सिंग यांच्याकडून पारितोषिक आहे ते 3,000 रुपयाचं. तर तिसरा चेंडू व्हाईट जर पडला तर 3,000 रुपये मिळते ते हेमंत बारियाला. दबाव हेमंतवर. तिसरा व्हाईट टाकणार का? अजून एक धाव खर्च करणार का? आतापर्यंत अंकित झाले एकूण धाव फलकर धावा. पुढचा चेंडू चिट्टूसाठी. धावसंख्या 4 धावा धाव फलकावर. हेमंत. राऊंड विकेट चिट्टूसाठी. आणि हा चेंडू इथे 3,000 मिळून देणार नाहीये. स्क्वेअर कटचा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. की एक नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळायची त्रिमात्र शंका नाही.
नाट्यमय क्रिकेट. हा चेंडू जवळजवळ वाईटच होता, पण चिटून त्याच्यावर पाणी फिरवलं त्याच्या 3,000 रुपयावर. त्यांनी स्क्वेअर कट दाखवला आणि खूप चांगला चौकार वसूल केला. धावसंख्या दिला आकार धाव फलकावर, तो म्हणजे 7 या धावसंख्येवर, 8 या धावसंख्येवर. चांगली बॅटिंग चिट्टूची या सामन्यात खूप महत्त्वाची आहे. त्याची फलंदाजी बहरणं, कारण आतापर्यंत त्यांनी मात्र शून्यातनं जग निर्माण केलं असं म्हणायला हरकत नाहीये. चिट्टू पूर्णपणे बॅकफुटर होता पहिल्या सामन्यामध्ये, कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग त्यांना करायचा होता आणि 56 पर्यंत त्यांनी मजल मारली होती. आय थिंक ते 89 धावा चेस करत होते. हेमंत राऊंड विकेट. धावसंख्या धावफलकार 8. ऑप्शनच्या बाहेर चेंडू, अजून एक अप्रतिम स्क्वेअर कट, चाबूक शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. आणि भरपूर पारितोषिक सुद्धा आहेत. हेमंत पुढचा चेंडू घेऊन स्वीप केलाय, पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावचीची संधी असेल, अपील होत आहे ते म्हणजेच चिट्टूसाठी, कारण चिट्टूने त्याचं म्हणणं आहे की रोहन चिलेचं की त्या फलंदाजाने क्रॉस केलंय आणि टेस्ट चर्चा मात्र इथे होत असणार होणार मिलिंद आणि त्याच्याबरोबर शेखरमध्ये. आणि बघायचंय सुमित, थांबायचं 2 मिनिटं. सुनील एक्झॅक्टली काय निर्णय घेतात दोन्ही पंच याच्यावर डिसिजन सगळं पेंडिंग आहे. फलंदाज पॉपिंग रिचच्या बाहेर आला होता की नाही या गोष्टीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सलग 4 चौकारांसाठी समाजसेवक साजन पावशी यांच्याकडून सलग 4 चौकारांसाठी 3,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. अँड मिड बिग विकेट, चिट्टूची विकेट मिळते आहे. यष्टीच्या मागून इंटेलिजंट परफॉर्मन्स विथ द ब्रेन, कारण खेळाडूच्या हातात बरोबर चेंडू निघून गेला होता. चिट्टूला कुठल्या प्रकारचा इंटरेस्ट नव्हता. बघा ॲक्शन तुम्ही बघू शकता की स्क्रीज सोडलेली होती चिट्टूने, हेच मात्र त्याने स्वतःहून कबूल केले आणि तो स्वतःहून बाहेर पडलाय पंचायत डिसिजन येण्याच्या अगोदरच. दिस इज कॉल्ड ट्रू स्पोर्ट्समॅन स्पिरिट. डॉक्टर ॲडव्होकेट शर्मा सुद्धा पूर्णपणे सहमत आहेत. खिलाडूवृत्ती दाखवली ती चिट्टूने आणि ते ॲप्रिशिएट करतात अशा खेळाडूंना. तर एका षटकाची समाप्ती होते. एका षटकाची धावसंख्या बिपिन मला सांगतो अंकित तिकडून धाव फलकावर 12 धावा. सुरुवात चांगली झाली, अप्रतिम क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं आणि पहिली विकेट सुद्धा सांघिक यश मिळते मैदानावर, ते म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या श्री तिसाई वॉरियर्स या संघाला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज धरम, स्ट्राईक एंडला फलंदाज सुनील. नॉस्ट्राईक एंडला फलंदाज काय. पुढील चेंडू धरम, राऊंड विकेट. स्वीप करायचा प्रयत्न होता, चेंडू कुठे ब्रश होतोय पंचांनी बघितलंय. अपील निश्चित केलं होतं रोहन चिलेने, त्यांना माहिती आहे की चेंडू निश्चित त्याच्या शोल्डरला ब्रश झालाय. अँड डॉट बॉल. धावसंख्या कायम धाव फलकावर 12 धावा. अंतिम फेरी, अंतिम सामना, कल्याण प्रीमियर लीग दुसरं पर्व, अंतिम टप्प्यात आम्ही आहोत. अत्यंत वैभवशाली ऐतिहासिक असे मैदान. स्वीप केल्या ऑन साईड, अप्रतिम फटका, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. अमन, ज्या खेळाडूचा उल्लेख रोहन चिलेने केला होता त्या खेळाडूकडे चेंडू जातोय आणि एक धाव कंप्लीट करतो तो सुनील. धावसंख्या धाव फलकावर अंकित झाली एकूण 13 धावा. अत्यंत वैभवशाली ऐतिहासिक असे मैदान बिपिन. या मैदानावर कबड्डीचं सुद्धा सराव भरपूर मोठ्या प्रमाणात चालतो आणि याच मैदानाने मात्र इंटरनॅशनल लेवलला आपल्याला प्रो कबड्डीमध्ये निलेश सालुंकीसारखा खेळाडू दिला याच मैदानाने. अजून भरपूर मोठ्या दर्जावरचे आपण खेळाडू बघितले त्याच मैदानातून, जे राष्ट्रीय स्तरावर खूप चांगला परफॉर्मन्स करतायत. वेगवान चेंडू, बॅक टू द बॉलर, हाताला चेंडू ब्रश करून आतमध्ये निघून जाते. ब्युटिफुल फिल्डिंग. आतमध्ये चेंडू ढकललाय लास्ट मोमेंटला, एकच धाव मिळते या चेंडूवर. कोणाच्या लक्षात आलं ही गोष्ट, जर सामन्याकडे जर तुम्ही निरखून बघितलं ना शर्माजी, एडवोकेट शर्मा जी, मिश्रा जी, अगर आप देखोगे ना मैच, तो मैच कौन सा है आपको पता है? ध्यान से देखिए, इंडिया वर्सेस पाकिस्तान. ॲज अ कलर कॉम्बिनेशन, सिरियसली घेऊ नका ही गोष्ट. बांगलादेश. रोहन चिलीने ऑब्झर्व केली गोष्ट, लगेच त्याने सांगितलं, सिग्नल दिले, आम्ही बांगलादेशी आहोत. बांगलादेशचा कलर आमच्याकडे आहे. राऊंड विकेट. मेन इन ब्ल्यू. स्कॅट करण्याचा प्रयत्न होता, ब्युटिफुल बॉल आणि स्ट्रॉंग अपील, कॉट बिहाइंड साठी.
लॉट्स ऑफ ॲक्शन इन द मॅच. नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळायच्या तरी मात्र शंका नाही. तिसऱ्या वर्षी टीमचे जे खेळाडू आहेत सागर पाटील यांच्या ठीक पारितोषिक आले 500 रुपयाचं. सुपर 8चे अक्षय पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे ते सागर पाटीलसाठी. हा चेंडू एक अनऑर्थोडॉक्स फटका आहे. चेंडू सीमारेच्या बाहेर जातोय. अनएक्सपेक्टेड शॉट आणि चेंडू सीमारेच्या बाहेर 4 धावा. फटका खेळायचा होता तो फाईन देखला. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू खेळायचा होता. चेंडू तो फाईन लेग मध्ये चौकार येतो सुनीलच्या बॅटमधून. धावसंख्या 18. स्वीप केला ऑन साईडला. प्लेसमेंट चांगलं आहे. क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांकडे मात्र हा निर्णय सोपवलाय आणि जितेंद्र कदम यांचं काम वाढलंय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत अत्यंत तटस्थ पंच. एक नवीन इम्प्लिमेंट यावर्षी जितेंद्र कदम यांना इन्व्हाइट केलं या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत. आणि त्यांची बॉडी लँग्वेज जी आहे ना, शरीरयष्टी जी आहे ना, निश्चित म्हणे की मात्र कुठला खेळाडू जास्त करून अपील करणार नाही यांच्याकडे. एवढी मजबूत शरीरयष्टी आहे जितेंद्र कदम. आणि असेच पंच हवेत. ॲक्च्युली असेच पंच हवेत जे मात्र तटस्थ असतील, जे कुठलाही खेळाडू त्यांच्यावर दबाव टाकणार नाही. ॲडव्होकेट मिश्रा सरांसारखे सुद्धा. कारण कुठली जर चूक घडली तर आम्ही तयारच आहोत. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावर. बघायचं ही धाव इथे कंप्लीट झाली आहे की नाही. सगळ्या गोष्टीचं भान ठेवूनच क्रिकेट स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. निश्चित म्हणे की मात्र बसीर शेख साहेबांच्या शुभ हस्ते आज काल या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. आम्ही सिनियर PSI फ्रॉम कोळशेवाडी पोलीस स्टेशन त्यांच्या शुभ हस्ते एका खेळपट्टीचं पूजन झालं, एका विकेटचं पूजन झालं. त्यानंतर सन्माननीय डॉक्टर ज्योतिसिंग यांच्या शुभ हस्ते एका विकेटचं पूजन झालं. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली ती KPL सीझन 2ला. आणि पुढच्या वर्षीचं प्रोव्हिजन मगाशी ज्याप्रमाणे आपण उग्रसेन यांचा आवाज ऐकला, त्यांच्या माध्यमातून आपण जे शब्द ऐकले, किंवा आकाशने सुद्धा मात्र खूप चांगली मला माहिती दिली की पुढच्या वर्षीसुद्धा आम्ही चांगल्या दर्जाची किंवा चांगले थॉट्स समोर ठेवून क्रिकेट स्पर्धा आम्ही आयोजन करू. आणि फलंदाज बाद तुम्हाला स्क्रीनवर तुला चित्र पाहायला मिळेल. ट्रान्सपरन्सी एवढं काय KPLची. आणि तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा चित्र पाहायला मिळेल की फलंदाज बाद आहे की नाही ते. बघा ॲक्शन रिप्ले आता स्लो मोशनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. रोहन चिले आणि इथे मात्र फलंदाज बाद. पाय बाहेर आहे आणि हात त्याने टेकवला सुद्धा नाही आहे. तिसऱ्या पंचाने मात्र हा निर्णय दिलाय तो म्हणजे मुख्य पंचांना इट इज आउट. कारण खेळाडूच्या हातात तेव्हा बॅट अवेलेबल नव्हती आणि फलंदाज बाद होते धावचीच्या स्वरूपामध्ये. त्यामुळे ही धाव इथे अंकित केली जाणार नाही. फक्त 18 धावा धावफलकावर. 18 रन ऑन द बोर्ड स्कोर कार्डवर. या स्पर्धेतनं जो खेळाडू जो मालिकावीर म्हणून घोषित केला जाईल किंवा बेस्ट बॅट्समन म्हणून घोषित केला जाईल, उत्कृष्ट फलंदाज म्हणून घोषित केला जाईल, त्याला मात्र ब्रँडिंग केलं जाईल ते SSSच्या माध्यमातून. जर तो ऑलरेडी ब्रँडेड असेल, ऑलरेडी कुठल्याही ब्रँडचा जो त्याच्याकडे असेल, कुठल्याही ब्रँडचा तो ब्रँड अँबॅसेडर असेल तर त्याला संधी मिळणार नाहीये. जो नॉन ब्रँडेड खेळाडू असेल त्याला मात्र ब्रँडिंग केलं जाईल SSSच्या माध्यमातून. वी ऑल्सो थँक्स टू अवर स्कोरर बिपिन दुबे आणि करण सावंत. पुढच्या वर्षी आमची सुद्धा थॉट्स वेगळे आहेत. पुढच्या वर्षी आम्ही सुद्धा प्रोव्हिजन केलं आहे. आम्ही ऑलरेडी चिटूला सांगितलं की पुढच्या वर्षी आपण एक नवीन थॉट्स घेऊन किंवा नवीन प्रोव्हिजन करूया. कॉमेंटर असो, स्कोरर असो, ऑनलाईन स्कोरिंग असो, अशा काही नवीन आपण इम्प्लिमेंट करणार आहोत पुढच्या वर्षी. आणि यासाठी निश्चित आम्ही KPLच्या वगैरे एक मीटिंग सुद्धा करू. राऊंड विकेट हेमंत बरिया सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजीसाठी येतोय. स्ट्रायकिंग एला साई पाल. पंच काही सिग्नल करतायत, सूचना करतायत तर मुख्य पंचांना. स्वीप करायचा प्रयत्न होता मागेचा तो चेंडू, तोपर्यंत मी ते ती एक धाव लेग बाय स्वरूपामध्ये. 19 ऑन बोर्ड.
एक धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या पुढे सरते 19 धावा धावफलकावर. 19 ऑन द बोर्ड. हा चेंडू हवेमध्ये आहे. कुठे ब्रश होते चेंडू बघतायत फलंदाज पंच आणि त्याचबरोबर निषेध देतात, सिग्नल देतो म्हणजे लेग बाईटचा. तर जय 11 यांच्याकडून एक पारितोषिक आले साई पालसाठी. जितके चौकार तो मारेल प्रत्येक चौकारसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे जय 11 या संघाकडून. हेमंत राऊंड विकेट साई पालसाठी. धावा अंकी जर एकूण धावफलकावर द्या 20 धावा. इनसाइड एज आहे. चेंडू पाहायला ब्रश होऊन मागे निघून जातोय. आतली कड बॅटची. यावर्षीचा थॉट्स खूप चांगला होता. कोरोनाच्या काळामध्ये भरपूर परिवारावर मॅक्झिमम परिवारातून एक सदस्य निश्चित त्या कोरोनाच्या हाणामारीमुळे किंवा कोरोनाच्या त्या विषाणूंमुळे दगवावं लागला किंवा गमवावं लागला. त्यांना दगावला गेला त्यांचा परिवारातला एक माणूस. आणि तिथे कुठेतरी मात्र ब्लडची मात्र कमतरता भासली जाणवली आणि त्यामुळेच आश्रय वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून मात्र हा थॉट्स यावर्षी क्लिअर केला गेला, मांडला गेला की आपण ब्लड डोनेशन कॅम्प इथे आयोजित करणार आहोत आणि ते मात्र आज काम पूर्ण झालं. सो बिग थँक्स टू देवेंद्र सिंग अँड डॉक्टर ज्योती सिंग. स्क्वेअर कट पाहायला मिळतो. अप्रतिम फटका, अप्रतिम फटका आणि चेंडू सीमारेषा बाहेर जातो. 4 धावा. ओ अप्रतिम फटका, स्ट्रेट ड्राइव्ह, ब्युटिफुल स्ट्रोक, चौकार, गुड शॉट. लाईव्हला उद्या 6 डिसेंबर अत्यंत महत्त्वाचा दिवस भारतीयांसाठी. भारतीय घटनेचे शिल्पकार सन्माननीय बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उद्याचा दिवस 6 डिसेंबर निश्चितच कल्याणमध्ये खूप मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आपल्या जवळच आपल्या ग्राउंडच्या समोरच खूप मोठ्या संख्येने मात्र हा साजरा केला जाणार आहे. आणि आपल्या मैदानातसुद्धा आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये हा दिवस आपण साजरा करणार आहोत महापरिनिर्वाण दिन. अंतिम सामना झाल्यानंतर अप्रतिम फटका, टॅप शॉट, सुपर टायमिंग आणि 5,500 रुपयाचं पारितोषिक असेल ते फलंदाज साई पालसाठी. प्रत्येक फोरसाठी 5,000चं पारितोषिक आहे, 500 रुपयाचं पारितोषिक आहे जय 11 संघाकडून साई पालसाठी. लाईन चुकीची आहे, खराब चेंडू, ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर, वाईट सिग्नल. ॲट द एज ऑफ ओनली 17 गोलंदाजी मार्कवरती वादात अमन. आणि याच खेळाडूला पॉलिश करायला घेतलंय ते म्हणजेच रोहन चिलेने. ओ इथे मात्र फटका खेळण्यासाठी भाग पाडलाय. खराब शॉट सिलेक्शन आणि फलंदाज बाद. लाजवाब डीजे डॉल, थँक्यू सो मच. अप्रतिम संगीत त्यांनी मात्र पेश केलं. भारतीय घटनेचे शिल्पकार सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नावाचा उल्लेख असलेलं हे गाणं ऐकायला मिळालं. अमन
एक विकेट मिळवली आपल्या संघासाठी अमनने. बाद झाल्यापर्यंत तो साई पाल. नवीन आल्यापर्यंत स्ट्रायकिंग एंडला सुनील. राहुल येतोय. हो, ऑन ड्राईव्ह बॅक टू द बॉलर आणि क्विक सिंगल. दिस इज कॉल एनर्जी कॉल फ्रॉम रोहन चिले. या सगळ्या गोष्टी हव्या असतात जेव्हा नवीन खेळाडू एखादा समोर आहे, गोलंदाजी करतोय, त्याला कशा प्रकारे पुशअप केलं जाईल, पॉलिश केलं जाईल, त्याला कशा प्रकारे मोटिवेट केलं जाईल, हा प्रयत्न असतो एखाद्या कॅप्टनचा. आणि ती भूमिका निश्चित नेहमीच स्पष्ट केली आहे ती रोहन चिलेने. बघायचं तिसरा चौकार इथे पाहायला मिळणार का सुनीलच्या बॅटमधून. रिव्हर्स अटेम्प्ट केला, मागे जातो चेंडू आणि तिसरा चौकार सलग येतोय तो सुनीलच्या बॅटमधून. $1,111 पारितोषिक असेल ते म्हणजेच स्वप्नील वायल यांच्याकडून, जे या संघाचे पुरस्कर्ते आणि संघ मालक सुद्धा आहेत, पुरस्कर्ते आहेत स्वराज्य प्रतिष्ठानचे, ज्यांच्या माध्यमातून $1,111 पारितोषिक असेल ते सुनीलसाठी. 3 चेंडू 3 चौकार त्यांनी दाखवले आपल्या बॅटमधून. स्वीप करायचा प्रयत्न होता, रिव्हर्स साठी करायचा प्रयत्न, संधी धावचीची आणि इथे फलंदाज बाद. कॉर्डिनेशन होत नाहीये प्रॉपरली, चुकीचं कॉर्डिनेशन, त्यामुळे पाहतात मैदानावर 2 असे फलंदाज बाद झाले. मागाशी आपण बघितलं की सागर पावशे बाद झाला आणि तिसरा फलंदाज सुद्धा तुम्ही पाहतात तर चुकीच्या कॉर्डिनेशनमुळे बाद होतोय. आणि स्काय सुद्धा बाद झाला होता तो चुकीच्या कॉर्डिनेशनमुळे. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. या स्पर्धेमध्ये आपण अजून एक पारितोषिक बघणार आहोत, एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आणि त्या यादीमध्ये निश्चित म्हणजे की अमनचं नाव सुद्धा असणार आहे. ॲट द एज ऑफ ओनली 16. ओ ब्युटिफुल बॉल, क्लीन बॉल, व्हॉट अ डिलिव्हरी, ड्रीम बॉल. रोहन चिलेचा सपोर्ट त्याला आहे, रोहन चिलेचा हात त्याच्या खांद्यावर आहे, त्याच्या डोक्यावर आहे. तो खेळाडू काय करू शकतो याचं अप्रतिम उदाहरण पाहायला मिळालं. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. तर स्वप्नील वाल यांच्याकडून एक पारितोषिक आले, म्हणजेच अमनसाठी या विकेटसाठी ₹500 कॅश प्राइज फॉर अमन. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. तर पिसिवली गावचे समाजसेवक अक्षय विलास भोईर यांच्याकडून एक पारितोषिक आलेलं आहे. अजयसाठी सलग 3 चौकारांसाठी 1,000 कॅश प्राइज आहे. एमर्जिंग प्लेअरमध्ये निश्चित मात्र अशा खेळाडूचा उल्लेख केला जाईल. 16 वर्षाच्या वयामध्ये क्रिकेटच्या क्षेत्रात जर तुम्ही पाऊल ठेवत असाल तर हा इतिहास आहे. तुम्हाला माहिती आहे, ते नावं सांगायची वेगळं गरज नाही आहे. ज्या खेळाडूने इतिहास घडवला आणि क्रिकेटचा देव बनला, सचिन रमेश तेंडुलकर. आणि इथे मात्र अमन अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून पाऊल ठेवतोय या क्षेत्रामध्ये. मगाशी रोहन चिलेने खास करून उल्लेख केला की अशा खेळाडूंना मी व्यासपीठ देईन, अशा खेळाडूंना मी प्लॅटफॉर्म देईन, अशा खेळाडूंना मी माझ्या संघामध्ये संधी देईन. आणि निश्चितच रोहन चिले तो शब्द खरा करून सुद्धा दाखवेल. 4 षटकांकडे धावसंख्या धावफरकर अंकित झाली ती एकूण 39 धावा धावफरकर. जय माता दी हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर संघनायक चिट्टूचा हा निर्णय होता बॅटिंग करण्याचा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज. चेंडू हवेमध्ये स्लाइस केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते ती फक्त एकच धाव. We also say big thanks to our umpires. Good job in the tournament. No controversy. So big thumbs up for मिलिंद पाचरणे, शेखर धोत्रे, जितेंद्र कदम आणि पंकज भोईर. अप्रतिम कामगिरी या स्पर्धेमध्ये. गेल्या वर्षी आपण पंकज, शेखर आणि मिलिंदला बघितलं या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत. यावर्षी आपण जितेंद्र कदम यांना सुद्धा संधी दिली या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत. स्वीप करायचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये, धावचीची संधी आणि इथे होते ती मिस्टेक. सातत्याने होत आहेत त्या चुका. नो बॉल.
तर अजय घडसे यासाठी पारितोषिक आले, नो बॉल कॉल केलाय. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे जय 11 यांच्याकडून अजय घडसेसाठी. अक्षय विलास भोयर यांच्याकडून सुद्धा पारितोषिक 3 चौकारासाठी 1000 रुपये. राऊंड विकेट सूरज. हा तर सुपर एट यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आले केविनसाठी 500 रुपयाचं प्रत्येक चौकारासाठी. फक्त एक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एक चौकार मारून दाखवायला लागेल केविनला. 500 रुपीजसाठी कॅश प्राईजसाठी धावसंख्या धावफलक अंकित झाली एकूण 42 42 धावा धावफलकावर. सो से थँक्स टू अवर अंपायर्स. सर्व पंचांनी मात्र खूप चांगली कामगिरी. जितेंद्र कदम यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. खूप चांगली भूमिका त्यांनी स्पष्ट केली या स्पर्धेमध्ये. वी ऑल्सो से थँक्स टू ऑल अवर कॉमेंटेटर्स. मगाशी उल्लेख केला उग्रसेन सिंह यांनी. सर्व आमच्या समालोचकांचे त्यांनी आभार व्यक्त केले. या स्पर्धेमध्ये त्यांनी मात्र समालोचन केलं. काल आपण सागरला सुद्धा बघितलं. या स्पर्धेमध्ये सागर मोरे सुद्धा समालोचन करून गेलेत. आणि आज मात्र मांदेळी होती अक्षरशः कॉमेंटेटर्स आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये. रोशन आहे, शुभम आहे, नितीन आहे, मयूर, त्यानंतर श्रीनाथ, प्रथमेश आहे. सर्वांचे आभार. त्यामुळेच क्रिपीएलची स्पर्धा तुम्ही पाहतात आयोजकांनी ज्याप्रमाणे उंचीवर नेली आहे यामध्ये सर्वांचाच सपोर्ट आहे. ट्रिपल एसच्या माध्यमातून शैलूचं सुद्धा कौतुक करू. शैलूबरोबर सचिनसुद्धा आम्ही कौतुक करू. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. स्मार्टफोनवर, लॅपटॉपवर, कम्प्युटरवर आणि स्मार्ट टीव्हीवर सुद्धा ही स्पर्धा तुम्ही बघू शकता. कल्याण प्रीमियर लीग सीझन 2. अप्रतिम डिलिव्हरी. सुंदर चेंडूच्या हाताने. वी ऑल्सो से थँक्स टू सिक्सर सुप्रीमो केतन सेठ यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये डिलिव्हरीज पुरवल्या आहेत. या स्पर्धेमध्ये सॉफ्ट म्हणजे लाईट वेट चेंडू आहेत या स्पर्धेमध्ये, कारण अंडरआर्म क्रिकेट आहे. वी ऑल्सो से थँक्स टू DJ डॉल. थँक्यू सो मच. खूप चांगली भूमिका त्यांनी सुद्धा स्पष्ट केली. आमचा आवाज आमच्या प्रेक्षकांपर्यंत, रसिकांपर्यंत पोहोचवला आहे. अप्रतिम फटका आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण अमित कडून. बघा ज्या ठिकाणी चेंडू आहे त्या प्रेक्षकांना विनंती, थोडंसं मागे व्हा. थोडंसं मागे व्हायचं आहे प्रेक्षकांनी. समोर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर प्लीज थोडं मागे व्हा. कुठल्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी आता शेवटच्या टप्प्यात नको आहे आम्हाला. स्कोर मूव्ज ऑन 44 इन द लास्ट ओव्हर. 44 धावा धावफलकावर आणि लास्ट बॉल ऑफ द इनिंग. राऊंड विकेट सूरज. हो इथे मात्र बघतायत धावचीची संधी. फलंदाज बाद होईल. निर्णायक चेंडूवर तुम्ही पाहतात फलंदाज बाद होते. सांघिक यश मिळत आहे आणि सांघिकेच्या माध्यमातून फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत आहे आणि यश मिळते. ते निश्चित गोलंदाजी करणाऱ्या ते म्हणजेच श्री तिसाई वॉरियर्स या संघाला. अंकित झाले एकूण धावफलक 44 धावा आणि 45 धावसंख्येचं लक्ष उभारलं आहे. ते म्हणजेच श्री तिसाई वॉरियर्स या संघासमोर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर 30 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 45 रन्स टू विन फ्रॉम द 30 डिलिव्हरी. रिक्वायर्ड रन रेट 9 रन पर ओव्हर. आणि बघायचं आहे याचं उत्तर रोहन चिने त्यांचे फलंदाज किंवा त्यांचं पूर्ण संघ कशा प्रकारे देणार. थोडीशी विश्रांती घेतो आणि सलग आश्रय वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून सलग 2 वर्षामध्ये आमच्यावर विश्वास दाखवून या स्पर्धेमध्ये आम्हाला संरक्षण करण्यासाठी ते इन्व्हाइट करतायत. त्याबद्दल त्यांचे आम्ही ऋणी आहोत, आभारी आहोत. खास करून देवेंद्र सिंग यांचे आणि डॉक्टर ज्योती सिंग यांचे सुद्धा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. प्राईड डिस्ट्रीब्युशनच्या माध्यमातून तुमच्यासमोर मी पुन्हा एकदा येईन, पण तुर्तास थांबतो आणि विश्रांती घेतो. कॉमेडी बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो. या पण ऐकूया अंडरआर्म क्रिकेटमध्ये सर्वाधिक मागणी ज्या समालोचकाची आहे या पण ऐकूया त्यांचा आवाज. आणि त्यांच्यासोबत नितीन काळन यांना रोशन संदेश सर्वप्रथम आणि त्यांच्यासोबत नितीन काळन. धन्यवाद. रघु पाटील दिसाया साधा भोळा. रघु पाटील दिसाया साधा भोळा. बारे माणूस हाय दिलवाला. त्याचा कुलदैवत खंडोबा पावला. ठरवले गावात फेमस झाला. त्याला कुलदैवत खंडोबा पावला. ठरवले गावात फेमस झाला. त्याला कुलदैवत खंडोबा पावला. ठरवले गावात फेमस झाला. त्याला कुलदैवत. थैंक यू सो मच डीजे मास्टर. थैंक यू सो मच प्रसाद जी परब सर. कपाली केशरी गंध आम्हा शिवरायांचा छंद. एकच नाम घोष करतो जगदंब जगदंब. पुन्हा एकदा सुरुवात करतोय समालोचनाला. अंतिम सामना आपण पाहतोय KPL सीझन 2 मधील आणि सीझन 1 मध्ये देखील हे 2 संघ आमने सामने आले होते
आणि त्यावेळेस आर्यन सिद्धी चॅलेंजर या नावाने संघ उतरला होता चिट्टू पावशे यांचा, परंतु गतवर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन संघ आपण पाहतोय तिसाई वॉरियर्स संघ रोहन चिलेच्या नेतृत्वाखाली खूप चांगली कामगिरी राहिलेली आहे आणि 45 धावांचं लक्ष्य आपण पाहतोय तिसाई वॉरियर्स या टीम समोर. रोशन तुला थोडं थांबवतो. मगाशी आम्ही सर्वांचे आभार व्यक्त केले, सर्वांचे कॉमेंटेटर, अंपायर, स्कोरर, DJ, लाईव्ह टेलिकास्ट. पण त्याचबरोबर अजून एक आभार व्यक्त करायचं राहून गेले म्हणजे किरण थळे यांचा. थँक्यू सो मच किरण. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून खूप चांगले आम्हाला टेलिकास्ट त्यांनी मात्र स्क्रीनवर दाखवले. तुम्हाला ट्रिपल एसच्या माध्यमातून आम्ही ते बघितले सुद्धा. त्याबद्दल आम्ही किरण थळेचा आणि खूप मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. तर नक्कीच उद्या परवा नक्कीच पाहायला गेलं तर रोहन चिले यांचा लग्न समारंभ देखील आहे. संपूर्ण आश्रय वेलफेअर असोसिएशन, त्यानंतर संपूर्ण परिवार, देवेंद्र सिंग, ॲडव्होकेट मिश्रा साहेब आणि गौतमजी पाठक साहेब आणि संपूर्ण परिवाराकडून नक्कीच सेकंड इनिंगला तो सुरुवात करतोय रोहन चिले आणि नक्कीच त्याला देखील आपण लग्नाच्या शुभेच्छा देऊया. तर साई पायल गोलंदाजी मार्कवरती यावेळी सुरेख फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, एकच धाव मिळते या चेंडूवरती. जय 11 या टीमकडून सुवर्ण संधी येते. साई पालसाठी प्रत्येक डॉट बॉलसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात आहे. जय 11 जीतू यादव यांचा संघ आपण पाहू शकाल. यावेळी फ्लिक करता ऑन साईडला खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. स्क्वेअर लेगमध्ये एकच धाव मिळताना धावसंख्या एकने पुढे सरकेल. 3 धावा धाव फलकावरती. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपण पाहू शकाल. क्रिकेटचे खरे दर्दीच गर्दी करतात आणि खूप मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. यावेळी पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. अवांतर धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल. 4 धावा धाव फलकावरती. याचसाठी केला होता टास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय KPL सीझन 2. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. KPL चौकार. बॅट धरलेली आहे, 1-2 नव्हे तर 13 वेळा 50 मारली. नक्कीच उद्या महापरिनिर्वाण दिन देखील आहे, परंतु आजच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आश्रय वेलफेअर परिवाराच्या माध्यमातून तो साजरा करणार आहोत. सामना समाप्त झाल्यानंतर यावेळी खराब क्षेत्ररक्षण, जणू काही या फटक्याचे चटके लागले आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ब्रँडेड चौकार. किरशी खरी किरीटा परी सागर पाटील साठी पारितोषिक आलेला आहे. सुपर 8 या टीम कडून संपूर्ण इनिंग मध्ये जर 3 चौकार लगावले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. धावसंख्या 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सातत्याने पारितोषिकांचा वर्षाव आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 13 धावा. हेमंत भोईर युवा सेना अधिकारी यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक येत आहे. विकेट हॅट्रिक साठी 4444 रुपयांचं कॅश प्राइज आहे. गोलंदाज अजय खडसेसाठी. अक्षय भोईर यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. त्यांच्या माध्यमातून पुढील वर्षामध्ये पुढील महिन्यामध्ये स्वर्गीय नारायण भोईर स्मृती चषकाचं आयोजन तब्बल 1 लाख रुपये प्रथम क्रमांक आहे आणि ती पुढील वर्षामध्ये जानेवारी महिन्यामध्ये तुमच्या भेटीसाठी येणार आहे. खूप चांगलं स्ट्रोक पाहायला मिळतोय. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती. टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर दिलं जात आहे. इट का जवाब पत्थर से. 23 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्वप्नीलजी वायाल नक्कीच जे स्वराज्य प्रतिष्ठानचे
संस्थापक आहेत, सदस्य आहेत आणि त्यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑफ्टरचा फटका आहे, एकच धाव मिळते. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते, कलात्मक फटका पाहायला मिळाला आणि या फटकेवरती मिळते एकच धाव. येणारे 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 15 धावा धावफलकावरती. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, वाईटचा इशारा येतोय. 16 धावा धावफलकावरती. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि एकच धाव मिळते आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 17 धावा धावफलकावरती. रोहनसाठी एक वेगळं पारितोषिक देखील लगावलं जात आहे. जय 11 या टीमकडून जर षटकार मारून जर रोहन चिले बाद झाला तर नक्कीच 1000 रुपयांचं कॅश प्राइज देखील आहे. एक वेगळं पारितोषिक आपण पाहतोय. यावीस लाईन नक्की स्कॉट बँडची अपील. क्या बात आहे, सुरेख झेल टिपलाय यष्ट्यांच्या पाठीमागे. चिट्टू पावचेने बिग विकेट डाऊन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. रोहन चिले बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन हेमंत बारिया येतोय. नक्कीच या आधीच्या सामन्यामध्ये चिट्टू पावशेने खूप चांगली बॅटिंग केली होती आणि संदेश पाटील यांच्याकडून त्यांना 2000 रुपयाचं कॅश प्राइज देखील दिलं जाईल, गुगल पे केलं जाईल. तर ही सूचना देखील येते, ते देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. येस, एक धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे. एक चांगलं बॅटल आपण पाहतोय, एक चांगला सामना पाहायला मिळतोय. यावी सुरेख फटका आपण पाहतोय आणि चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या आहे धावफलकावरती 22 धावा. बनवायचे 45 धावा. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 18 चेंडू 23 धावांची गरज आहे. या स्पर्धेमधील आमचा हा शेवटचा टर्न होता. नक्कीच मी विशेष आभार व्यक्त करतोय देवेंद्र सिंग साहेबांचं, त्यानंतर डॉक्टर ज्योती सिंग मॅडम यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. आकाश सिंग, चिट्टू पावशे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी आभार व्यक्त करतोय. आश्रय वेलफेअर परिवाराचं देखील मी आभार व्यक्त करतोय. संपूर्ण टीम आपण जर पाहिली गेली तर लाईव्हची टीम होती श्री साई स्पोर्ट्स लाईव्ह, यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. शैलू पाटील, त्यानंतर सचिन असतील, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी आभार व्यक्त करतोय. किरण तळे, सर्व समालोचक, त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. पंचांचा देखील आभार व्यक्त करतोय. तुर्तास मी ते थांबतो, आपण कुठेच जाऊ नका. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. आणि ऐकूया आपण एका षटकासाठी शुभम राऊत यांचा आवाज. थँक्यू सो मच. यावेळेस रिव्हर्स खेळत असताना फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद. विकेटवर आले 500 प्रत्येक डॉट बॉलवर. टिसाईचे प्रत्येक डॉट बॉलवर 500, प्रत्येक डॉट बॉलवर 100 रुपये. उससे पैसा लो जेलेवन देगी सब लिख के रखो. या दरम्यान सन्माननीय सचिन शेठ गायकवाड साहेबांचं आगमन झालेलं आहे. वैष्णवी बिल्डर अँड डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय सचिन शेठ गायकवाड साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील
मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सुप्रसिद्ध उद्योजक देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण सामना बघितला तर 17 चेंडू आणि 23 धावांची टीमला विजयासाठी अजूनही गरज आहे. हो, यावेळेस समोर खेळतात फिल्डर तिथे आहेत. तोपर्यंत एक धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली आहे. हे दोन्ही संघ देखील आपण बघितलं की पहिल्या सत्रामध्ये काल खेळत असताना एकमेकांच्या समोर आले होते. त्यावेळेस तिसाई वॉरियर्सने पराभूत केलं होतं फिल्डिंग करणाऱ्या टीमला. परंतु कोणाला वाटलं देखील नव्हतं की दोन्ही संघ देखील फायनलमध्ये एकत्र येतील आणि दोन्ही टीम्स देखील फायनलमध्ये एकत्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा पाव. हो, यावेळेस ऑन साईडला खेळत असताना एक मात्र रन्स मिळतोय. मॅच मध्ये अजूनही चिवरस कायम आहे. सामना कोण जिंकेल कोण पराभूत होईल कोणालाच काय आयडिया नाहीये. परंतु हे तमाम कल्याणकर जमलेत ही कल्याण प्रीमियर लीग बघायला आणि प्रचंड गर्दी सर्व प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळते. हितेश म्हात्रे यांच्याकडून 3 चौकारांसाठी, सागर यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. हो, यावेळेस समोर खेळतात खूप चांगला फटका. हा देखील जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. KPL चौकार. आणि जय 11चे जे सर्व आहेत गोविंद यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. जय 11 का अशी करते हे तिसाई वॉरियर संघ नक्कीच हे करत असेल. हो, यावेळेस समोर खेळतात फिल्डर तिथे आहे. धावचीची संधी बनेल का? एक रन मात्र इथे कंप्लीट होतोय. एक धाव टीमला मिळते. एका धावेने मात्र संघ पोहोचलाय तो म्हणजे 29 या आकड्यावरती. 13 चेंडू आणि टीमला विजयासाठी 16 धावांची गरज. सोनू किनवारे यांच्याकडनं आदर्शसाठी 3 चौकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक येतंय. यावेळेस लाईन प्लेन टप्पा पाहावा लागेल. ऑफ स्टंपच्या बॉल बाहेर. पंचांचा इशारा मात्र व्हाईट बॉलचा येतोय. सुपर 8 या टीम कडनं सागरसाठी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आहे जर त्याने या इनिंग मध्ये 3 चौकार लगवले तर. ओ, यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज इथे मात्र झालाय बाद. आता बॉल शिल्लक आहेत शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 12 आणि 12 बॉल मध्ये टीमला विजयासाठी 15 धावांची गरज आहे. मामीला सांगा या हळदीला, मामाला सांगा या हळदीला. 12 चेंडू या हळदीला, मामाला सांगा या हळदीला. मामीला सांगा या हळदीला, मामाला सांगा या हळदीला. मामीला सांगा या हळदीला, मामाला सांगा या हळदीला. आमचे सईताईचे हळदीला बोया हळदीला. आमचे सईताईचे हळदीला बोया हळदीला. आमचे सईताईचे क्या बात आहे. तमाम कल्याणकर इथे जमलेत आणि आवर्जून इथे मात्र आनंद घेत असताना या कल्याण प्रीमियर लीगचा 12 बॉल आणि 15 धावांची गरज. आणि उद्या रोहन दादाची देखील हळद आहे त्यामुळे भरपूर लोक खुश असतील. अजूनही चौकार लगवला तर जय 11 कडनं 200 रुपयांचं पारितोषिक असेल. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. आता बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 11 आणि 11 बॉल मध्ये टीमला विजयासाठी गरज आहे 15 धावांची. पुढे सरकलेत. बॅक टू द बॉलर. खूप चांगला फटका. काय क्षेत्ररक्षण केले. अप्रतिम फिल्डिंग. सुरेख क्षेत्ररक्षण. लेरो से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि इथे प्रयत्न करत असताना टीम तिसाई वॉरियर्स आणि त्याचबरोबरीने संघ आपल्याला जय माता दी पाहायला मिळतोय. एका बाजूला तिसाई आईचा आशीर्वाद आहे, दुसऱ्या बाजूला जय माता दीचा आशीर्वाद आहे. बघूयात कोणती टीम इथे जिंकेल. एका बाजूला चक्की नाका, दुसऱ्या बाजूला काटे मानिवली. हो.
तिसाई वॉरियर्स टीम हा सामना जिंकेल. साईचा हा चेंडू फक्त सन्मान दिला. फिल्डर आहेत समोर एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एक रन तर कंप्लीट केली आहे. सामना अजूनही कोण जिंकेल सांगू शकत नाहीये, कारण की इथून साई पालचा एकाच दुसरा चेंडू डॉट आला किंवा इथून एकाच दुसरा फलंदाज जरी बाद झाला तरी देखील या मॅच मध्ये जे वर्चस्व आहे ती गाजवू शकेल फिल्डिंग करणारी टीम. राऊंड विकेट. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज रेडी. ओ यावेळेस वाईड बॉल लेग स्टिकच्या बाहेर. जे नको ते होतंय आणि हा येतोय वाईड. आता आपण इक्वेशन बघितलं तर 8 चेंडू आणि 7 धावांची टीमला विजयासाठी गरज आहे. सूरजच्या प्रत्येक रनला 100 रुपयांचं पारितोषिक आहे. ओ यावेळेस फिल्डर आहेत आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जय राजपूत यांच्याकडनं पारितोषिक आहे. प्रत्येक धावेला सूरजच्या 100 रुपयांचं पारितोषिक आहे. आगळे वेगळे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. प्रेम आहे, कारण की प्रत्येकाला अभिमान आहे की माझ्या विभागातला खेळाडू जर इथे खेळतोय तर मी त्याला प्रोत्साहित करायला हवं. आणि इथं आपण गर्दी बघू शकता. रोशन सर मैदानाच्या चौफेर प्रेक्षक आणि प्रेक्षक एकदा आवाज होऊन जातात कल्याणकर. क्या बात आहे. अजूनही पूर्ण आवाज येत नाहीये. इतके प्रेक्षक आहेत, एकदा जोरात आवाज करा की कल्याण प्रीमियर लीग आहे आणि तुम्ही कल्याणकर आहात. क्या बात आहे. प्रेक्षकांची भरपूर गर्दी. षटकं देखील मैदानामध्ये संपली आहेत. 4-6 चेंडू आणि आता विजयासाठी 5 धावांची गरज आहे. 6 चेंडू 5 चं इक्वेशन आहे. टीम मीटिंग बोलवली. हे षटक द्यायचं तर द्यायचं कोणाला. बघूया त्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती कोण येईल. राहुल पांडे टीमचे ओनर देखील आहेत. आता स्वतःच्या टीमची जबाबदारी स्वतःच्याच खांद्यावरती आहे, तर कशी कामगिरी करतील ते बघूयात. मी देखील संपूर्ण आयोजकांचे आभार व्यक्त करतो की आपण आपल्या इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली. खास करून आकाश असतील, त्यानंतर या स्पर्धेचे सर्व देवेंद्र सिंग साहेब असतील, ज्योती मॅडम असतील, सर्वांचे आभार व्यक्त करतो. 6 विकेट आपण बघूयात. 6 गडी बाद झाले होते ते म्हणजे टीम जय माताजीचे आणि 3 गडी आतापर्यंत बाद झालेत ते म्हणजे तिसाई वॉरियर्स आहे. 6 बॉलमध्ये 5 हव्यात. विकेट राखून जर तुम्ही 4 धावा जरी बनवल्या तरी देखील इथे सामना जिंकू शकेल. ती म्हणजे फलंदाजी करणारे तिसाई वॉरियर्स ही टीम. परंतु सामना अजूनही सोडणार नाहीये टीम. सूरजने जर चौकार लगवला तर 300 रुपयांचं पारितोषिक असेल जय 11 या टीम कडून. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज राहुल. 6 बॉल आणि 5 धावांची गरज. पहिलाच बॉल दशा खराब आणि मिळतोय हा वाईड. अजूनही 4 धावांची टीमला विजयासाठी गरज आहे. बॉलची लगेच 6. अजूनही सामना संपलेला नाहीये. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं आणि ही मॅच देखील तशीच आहे. राहुलच्या खांद्यावरची जबाबदारी आहे टीमचा. तो कॅप्टन देखील आहे आणि इथे 1 रन तर मिळतोय. 1 रनने संघ मात्र पुढे सरकतो. आतापर्यंत टीम तब्बल 42 वरती पोहोचली आहे. 5 चेंडू आणि आता मात्र 3 धावांची गरज आहे. बिपिन दुबे आहेत आमच्यासोबत. खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं जातं. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये प्रत्येक अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. अजूनही बॉल शिल्लक 5 आणि 5 बॉलमध्ये टीमला विजयासाठी 3 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण अतिशय जवळ आपल्याला पाहायला मिळतंय. गतवर्षी देखील रोहन तिसाई वॉरियर्स मधूनच खेळत होता आणि गतवर्षी देखील तिसाई वॉरियर्स संघ या स्पर्धेचा विजेता ठरला होता. ते चित्र पुण्यात 2021 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल का. हो यावेळेस फिल्डर आहे तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न थोडाफार झालेला, परंतु असं होत नाहीये. 1 रन मात्र टीमला मिळतोय. 43 ऑन बोर्ड. अजूनही बॉल शिल्लक आहे 4 धावा हव्यात 2. हो यावेळेस आणि इथे या मिळाल्या तब्बल 5 धावा आणि इथे विनर आहे तिसाई वॉरियर्स. सलग 2 वर्ष.